कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, मना वासना वासुदेवी वसुदे, मना कामना काम संगेन तू दे, मना कल्पना वावगे तीन कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून पुन्हा मनाच्या उपदेशाकडे वळलेले आहेत. मनाला उपदेश करताना समर्थ सांगतात की हे मना, हे जे तुला प्राप्त झालेलं मानवी जीवन आहे, हा जो मनुष्य जन्म आहे, तो कृतार्थ करण्याकरता किंवा तो धन्य करण्याकरता काही आवश्यक गोष्टी तुला कराव्या लागतील. कारण मनुष्य जन्माला नुसता आला, माणूस म्हणून जन्माला आला म्हणून त्याचं जीवन उन्नत होत नाही, श्रेष्ठ होत नाही. जन्माने सर्व हे समानच आहेत, जन्मामध्ये कोणाही काही फरक नाही कोणामध्ये. परंतु प्रयत्नानं माणसाला उंची गाठता येते. कबीर महाराजांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, नर करणी करेसो नरका नारायण बन जाय. मनुष्यानं जर योग्य करणी केली, कर्तव्य जर योग्य पार पडलं, तर त्या ठिकाणी त्याला नारायण होता येतं. तुकाराम महाराज सुद्धा असं म्हणतात की देवची होईन म्हणती ते होती. जर आपण देव व्हायचं ठरवलं तर आपण देव होतो. याचा अर्थ आपण देव नाहीत असं नाही आहे, देव आहोतच आपण, पण आपण विचारानं, आपल्या कल्पनेनं आपण सामान्य आहोत असं कल्पना करून घेतलेली आहे. तेव्हा देवत्वापर्यंत जाण्याचा मार्ग ह्या मनाच्या माध्यमातून आपल्याला साधता येतो. समर्थ तेच सांगतात या ठिकाणी की हे मना, तुला आपलं जीवन उन्नत करायचं असेल तर काय करावं लागेल. तर पहिली गोष्ट सांगितली, मना वासना वासुदेवी वसुदे. हे मना, तुझ्या ठिकाणी जी असणारी वासना आहे ना, एक तर मनामधली वासना नष्ट व्हावी. मागे एकदा विषय येऊन गेला की समूळ अशा प्रकारची वासना, सबीज वासना नष्ट झाली पाहिजे, मग परमात्मा रूप होता येतं. परंतु मनातली वासना समूळ नष्ट होणं हे तेवढं सोपं नाही आहे, फार कठीण गोष्ट आहे. अनेक जन्मजन्मांतरी ती त्या ठिकाणी साधना करून देखील ते काही लोकांना साध्य झालेलं नाही. मग आता मनातली वासना नष्ट होत नसेल तर मग तिला काय करायचं, तर योग्य मार्गाला त्याचा वापर करायचा. हे आपल्याला संतांनी फार चांगली गोष्ट सांगितलेली आहे. वाईट गोष्टी जरी असल्या तरी त्या वाईट गोष्टींचा चांगला वापर करता आला पाहिजे, याच्यामध्ये खरं कौशल्य आहे. एखादा वांड मुलगा असतो, एखादा अभ्यासात हुशार नसतो, एखादा अगदी खोडकर असतो, उरातेपणा करणारा असतो, पण काही वेळेला त्या मुलाचा देखील कुठेतरी वापर करून घेता येतो आणि त्याच्याकडूनही काय काम करून घेता येतं. ही बुद्धी चालवली पाहिजे. सगळेच काय हुशार असतात, सगळेच क्लास 1 असतात असं काय नसतं. पण जो व्रात्य असतो त्याच्याकडे एखादा गुण काहीतरी चांगला असतो, त्या चांगल्या गुणाचा वापर करून त्याला योग्य मार्गाने त्या ठिकाणी नेता येतं. तसं वासना ही जरी वाईट सांगितली असली तरी त्या वासनेला वळण जर आपण व्यवस्थित दिलं, योग्य मार्गाला जर लावली, तर तीच वासना आपल्याला उद्धाराकडे नेणारी ठरू शकते. समर्थ हे सांगतात की म्हणा, संसाराच्या ठिकाणी तू जर वासना गुंतवलीस, संसारामध्ये तुझी वासना जर अडकून राहिली, तर पुन्हा परत तुला या जन्ममरणाच्या दुष्टचक्रामध्ये फेऱ्या मारावे लागतील. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, हे जे म्हटलेलं आहे ते वासनेच्या योगानंच या मनुष्याला पुन्हा जन्मजन्मांतराच्या फेऱ्या भोगाव्या लागतात. जी वासना जन्ममरणाधिक दुःख भोगायला लावणारी आहे, तीच वासना परमात्मा स्वरूपाकडे जर वळवली, भगवंताकडे जर वळवली, तर तीच वाईट असणारी वासना जीवाला उद्धाराच्या दिशेने नेणारी ठरते. म्हणून समर्थ म्हणतात, मना वासना वासुदेवी वसुदे. वासुदेवाच्या ठिकाणी तुझी वासना वसू दे, म्हणजे त्याच्या ठिकाणी स्थिर राहू द्या. भगवंताच्या रूपाची वासना असू द्या, भगवंताच्या नामाची वासना असू द्या, भगवंताच्या गुणाची कीर्ती श्रवण करण्याची कोणती भगवंताच्या संबंधातली वासना ही कोणतीही बाधक ठरू शकत नाही. कारण जीवाचा उद्धार कोणत्याही मार्गाने होतो. भगवंताचं नामचिंतन केलं तरी उद्धार होतो, भगवंताच्या रूपाच्या अवलोकनाने देखील जीवाचा उद्धार होतो, भगवंताची कीर्ती श्रवण केली तरी ते उद्धाराकडे नेणार आहे. म्हणून
कोणत्याही ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाच्या संबंधानं वासना भगवंताकडे स्थिर झाली पाहिजे. याला म्हणतात मना वासना वासुदेवी वसुदे. सगळ्या संतांनी भगवंताकडे हीच मागणी केलेली आहे. अगदी ज्ञानोबारायांच्यापासून निळोबारायांच्यापर्यंत जरी वारकरी संत बघितले तरी सगळ्यांची मागणी देवाकडे हीच आहे. तुकाराम महाराज एका वेगळ्या शब्दामध्ये म्हणतात की तुझा विसर न व्हावा हेच दान देगा देवा. विसर न व्हावा याचा अर्थ मन स्थिर राहू द्या, तुझ्या ठिकाणी राहू द्या, म्हणजे मनाची वासना तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहू द्या, असाच अर्थ घेता येतो. तेव्हा मना वासना वासुदेवी वसुदे. दुसरी गोष्ट सांगितली की मना कामना कामसंगे नसुदे. हे म्हणा, तुझ्या मनात अनेक प्रकारच्या कामना असतात. कामना याचा अर्थ इच्छा. वेगवेगळ्या स्वरूपाच्या इच्छा मनामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे किती प्रकारचे होतात हे काय सांगण्यासारखं नाही आहे. राजस इच्छा, तामस, सात्विक, सगळ्या प्रकारच्या मनामध्ये इच्छा वेगवेगळ्या तरंग रूपाने निर्माण होतात. परंतु त्या ज्या इच्छा निर्माण होतात त्या काम या विषयाकडे जाणाऱ्या नसाव्यात. कामसंगे नसुदे म्हणतात समर्थ. काम संबंधानं जरी इच्छा झाल्या मनातल्या तर त्या ठिकाणी जीवाची अधोगतीच आहे. मग कारण इच्छापूर्ती करता मनुष्य काय करेल, कोणत्या थराला जाईल, कुठला मार्ग अवलंबेल आणि किती अधोगतीला उतरेल हे सांगता येत नाही. आपण या सगळ्या गोष्टी रोज वाचतो, ऐकतो, बघतो. वर्तमानपत्रामध्ये, मीडियामध्ये सगळीकडे आपल्याला या बातम्या ऐकायला मिळतात की मनुष्य आपल्या क्षुद्र इच्छा पूर्ण करून घेण्याकरता कुठल्या कुठल्या पातळीला जातो आणि काय काय करतो. त्याच्यामध्ये स्वतःचंही नुकसान करून घेतो आणि दुसऱ्याचंही करतो. ही मानवी जीवनाची अतिशय नीच असणारी अवस्था आहे, अधोगतीची अवस्था आहे. म्हणून हे म्हणा, तुझ्या ज्या कामना आहेत, इच्छा ज्या आहेत, ते चांगल्या प्रकारच्या मनामध्ये इच्छा असू देत. मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या इच्छा असू देत. म्हणजे पुण्यकर्म करण्याकडे तुझी मनाची इच्छा व्हावी, सत्कर्म करण्याकडे मनाची इच्छा व्हावी, परोपकार करण्याची मनाची इच्छा व्हावी. अशा प्रकारच्या इच्छा जर मनात झाल्या तर आपलं जीवन ते सुंदर बनवतात. आपलं जीवन सुंदर बनवून इतरालाही त्या ठिकाणी आनंद देतात. अशा प्रकारच्या इच्छा मनामध्ये असाव्यात. पण मना कामना कामसंगे नसुदे म्हणतात. काम स्वतःचा पूर्ण करून घेण्याकरता ह्या जर इच्छा वापरायला लागलो आपण तर स्वतःचं आणि दुसऱ्याचं जीवन दोन्ही बर्बाद होतं. म्हणून मनाला ही शिकवण देतात आणि पुढे समर्थ सांगतात की मना, तुझ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कल्पना निर्माण होतात. ह्या सगळ्या मनाच्या संबंधाने असणाऱ्या गोष्टी आहेत. त्या कल्पना कोणकोणत्या प्रकारच्या असतात म्हणाल तर त्याला कुठली एक दिशा नसते. मन कोणकोणती कशी कशी कल्पना करू शकते हे सांगता येत नाही. आणि कल्पनेचा चित्रपट रंगवणं किंवा कल्पनेचा मनोरा उभं करणं हे तर मनाचं काम आहे. मागे एकदा आपण गोष्ट सांगून गेलेलो आहे की हमाली करणारा एक मनुष्य, तो मनामध्ये कल्पनेचा मनोरा इतका मोठा रचला त्यानं की तो स्वतः मोठा शेटजी व्यापारी झाला मनातल्या मनात. आणि मुलगा ज्यावेळेला घरी जेवायला बोलवायला आला त्यावेळेला थोडा वेळ थांब असं म्हणायला सुद्धा तोंड त्याचं रिकामं नव्हतं, हिशोब करत होता. म्हणून त्यांनी मान हलवली आणि डोक्यावरची तुपाची घागर खाली सांडली. ही आपण कथा मागच्या वेळेला बोलून गेलेलो आहे. हे सगळं कशामध्ये तर वस्तुतः वास्तवामध्ये काहीच नाही, पण कल्पनेनं सगळ्या गोष्टी रंगवणं आणि त्याच्यामध्ये रममान होत राहणं हा मनाचा स्वभाव आहे. पण समर्थ म्हणतात काय हरकत नाही, कल्पना कर, पण चांगल्या पद्धतीच्या कल्पना कर. विपरीत कल्पना करू नकोस, विघातक कल्पना करू नकोस, चांगल्या कर. महाराजांनी एका ठिकाणी म्हणले की मना तू एक करी म्हणे मी जाईन पंढरी. मी वारीला जाईन, पंढरपूरला जाईन, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसेन, कीर्तन करेन, प्रवचन करेन, अशा प्रकारच्या कल्पना कर. सत्संगामध्ये राहीन अशा प्रकारच्या कल्पना कर की ज्या कल्पनेमुळं तुझी अधोगती होणार नाही. परंतु मनुष्याचा मनाचा स्वभाव असा आहे की शक्यतो वाईट कल्पनाच मनामध्ये येत राहतात आणि त्या वाईट कल्पनेच्या त्या चित्रपटामध्ये रमून ते मन वास्तवामध्ये त्या गोष्टी तशाच असाव्यात अशी इच्छा करायला लागतं.
आणि कल्पनेतल्या गोष्टी वास्तवामध्ये येत नसल्यामुळं मग जे प्राप्त होतं त्याला दुःख म्हणतात. दुःख दुःख म्हणजे प्रत्यक्षात काय आहे? दुःख नावाची वस्तू अशी नाहीच आहे कोणती. तो मनाचा खेळ आहे सगळा. मनाने एखाद्या गोष्टीची कल्पना केलेली असताना वस्तुस्थितीमध्ये ती तशी नसणं हे ज्यावेळेला मनाला कळतं त्यावेळेला होतं त्याला दुःख म्हणतात. कल्पना अशी करा की एखाद्या मनुष्यानं लग्नाबद्दलची कल्पना केली. लग्न झाल्यानंतर माझी बायको अशी असेल, तशी असेल, हे करेन, ते करेन, आम्ही दोघं फिरायला जाईन, ती माझ्या मनासारखं सगळं ऐकेल, सगळ्या कल्पना केल्या. पण प्रत्यक्षात लग्न झाल्यानंतर जर विपरीत अनुभव आला तर, ही त्याच्या मनाच्या विरुद्ध वागणारी असेल तर मग त्या कल्पनेचं काय होतं? तर कल्पना एका विशिष्ट प्रकारची वेगळी आणि वस्तुस्थिती वेगळी अशी ज्या वेळेला भिन्नता निर्माण होते जीवनामध्ये, त्या परिस्थितीमध्ये जे निर्माण होतं त्याला म्हणतात दुःख. आणि म्हणून ते दुःख जर व्हायचं नसेल तर समर्थ म्हणतात की म्हणा कल्पना अशा प्रकारच्या व्यर्थ त्या करण्यात काही अर्थ नाही, करूच नकोस. जशी वस्तुस्थिती आहे, जसं जीवन चाललेलं आहे त्या जीवनाचा स्वीकार कर आणि पुढं जसं येत जाईल आपल्या जीवनामध्ये घटना घडत जातील तशा त्याचा स्वीकार करत राहा, हे चांगलं. म्हणजे दुःखाला कारणच होत नाही. म्हणून त्या कल्पना सुद्धा करायच्या. समर्थ म्हणतात व्यर्थ कल्पना न कीजे, करू नकोस म्हणतात त्या. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं शेवटी की मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर त्याकरता एक गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे चांगले विचार मनात येण्याकरता, देवाच्या ठिकाणी वासना स्थिर राहण्याकरता, वाईट इच्छा मनातनं निघून जाण्याकरता, मनातल्या कल्पनेचा सगळा विस्तार बाजार कमी होण्याकरता, या सगळ्या जर गोष्टी व्हायच्या असतील तर एक शेवटचा मुद्दा समर्थाने सांगितला की मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. त्याकरता सज्जनांच्या मध्ये म्हणजे साधू संतांच्या संगतीमध्ये आपल्याला राहिलं पाहिजे, संतांचा संग केला पाहिजे, संतांच्या सहवासात राहिलो पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी आपोआप साध्य होतात. लोक म्हणतात संत संगतीचं एवढं काय महत्व आहे, काय सत्संगतीमध्ये घडतं? तर त्याचं कारण असं आहे की सत्संगतीमध्ये घडतं काय हे बघत असताना आपल्याला हे बघावं लागतं की ज्यांची संगत करायची आहे ते खरे संत आहेत का, संत या अवस्थेचे ते आहेत का, हे समजून घ्यावं मग त्यांची संगत करावी. नाहीतर हल्ली सत्संगाच्या नावाखाली काय पाहिजे ते व्हायला लागलेलं आहे. सत्संग जाणून करावा, समजून करावा, की ज्याचा संग करायचा तो खराच संत आहे का, आणि खरा जर संत असेल तर त्याच्या संगतीचा परिणाम काय होतो. तर ह्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या ठिकाणी येतात, आपोआप येतात, संपर्काने त्या येतात. जसं विजेच्या तारेमधला जो करंट असतो तो एकमेकाच्या संपर्काने एकमेकामध्ये प्रविष्ट होत असतो, तसं सज्जनांच्या संगतीमध्ये त्यांनी जी केलेली तपश्चर्या असते, त्यांनी जी केलेली साधना असते, त्यांनी जो केलेला परमार्थ असतो त्याचा कुठेतरी आपल्या मनाला स्पर्श होतो, त्याचा कुठेतरी आपल्या मनावरती परिणाम होतो आणि त्या दिशेने आपलं मन लवकर जाण्याकरता प्रवृत्त होतं. हा सत्संगतीचा फायदा आहे, हा परिणाम आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं साध्य करण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणा तू सज्जन आहेसच. इथं मनाला पुन्हा सज्जना म्हटलेलंच आहे समर्थाने. तुला कळतंय तू शहाणाच आहेस म्हणतात, पण एक काम कर, तू सज्जनी वस्ती कीजे. संतांच्या संगतीमध्ये, सज्जनांच्या संगतीमध्ये तू राहा बरं का, त्याचा परिणाम तुझ्या जीवनामध्ये निश्चितपणानं चांगला होईल. अशा प्रकारचा पुन्हा एकदा या श्लोकामधून बऱ्याच श्लोकाच्या नंतर मनाला बोध करणारा हा परत एकदा श्लोक समर्थांचा या चिंतनामध्ये आलेला आहे. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे चिंतन आहे आजचं, हे आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या मंडळी. मी बऱ्याच वेळा सांगत असतो की आपण ऐकत असताना व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा व्हिडिओ आपण लाईक करा, इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, रामकृष्ण.